रिती पटेल यांचा मुलगा श्री बालाजी इंटरनॅशनल स्कूल कळंबोली येथे शिकत असताना शाळेकडून काही कारणामुळे दाखला देण्यास मनाई करत होते। यावेळी धर्मवीर संघटनेच्या अध्यक्षा प्रियंका गाडे व आझाद समाज पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष गुरुनाथ गायकवाड यांनी जाऊन शाळेची मुख्याध्यापिका सौ झुलझुला मॅडम यांच्यासोबत चर्चा करून त्या महिलेच्या मुलाचा दाखला देण्यात आला। यावेळी उपस्थित महाराष्ट्र सचिव आझाद समाज पार्टी उषाताई आहिरे, सिद्धांत कांबळे, तालुकाध्यक्ष आझाद समाज पार्टी अध्यक्ष गायकवाड, अभिजित आहिरे, महासचिव जिल्हा रायगड विकी थोरात, टायगर ग्रुप अध्यक्ष कळंबोली कार्यकर्ते यांचे रिती पटेल या महिलेने सर्वांचे आभार मानले। माझं नाव प्रियंका गाडे, धर्मवीर कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहे मी महाराष्ट्र राज्याची। आपलं जनसंपर्क कार्यालय असल्यामुळे बऱ्याच दिवसापासून आपल्याकडे बरेचसे विषय येत असतात। त्यामुळे शनिवारी मला ह्या ताईंचा विषय आला माझ्याकडे। एक आपले वकील आहेत, त्यांनी ह्या ताईंचा विषय घेऊन आले माझ्याकडे आणि यांना माझा नंबर दिला की ह्या प्रियंका ताई आहेत आणि यांच्याकडे भेटून तुमचा जो काही प्रश्न आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल। ह्या रडत खूप म्हणजे आत्महत्या करायला गेले होते, रडत खूप माझ्याकडे आला आणि मला हा सगळा विषय शनिवारचा सांगितला की शनिवारी बालाजी इंटरनॅशनल स्कूल मध्ये त्यांना दुपारी बोलावलं गेलं, 3-4 तास त्यांना बसवलं गेलं शाळेमध्ये आणि शाळेचा वेळ संपल्यानंतर त्यांना शाळेमध्ये बोलण्यात वगैरे त्यांचा जो आर्ग्युमेंट झाला त्याच्यामध्ये ह्या महिलांना धक्के मारून शाळेतून बाहेर काढण्यात आलं। असं थोडाफार जो फुटेज होता त्यांच्याही मोबाईलमध्ये त्यांनी रेकॉर्ड केलाय। हे पाहताच मला काही ते सहन झालं नाही, त्याच्यामुळे आम्ही म्हणलो की शाळेवरती ऍक्शन झालीच पाहिजे। भरपूर ठिकाणी पण बघता तुम्ही अजून पण शाळेमध्ये जर अशी कधी गरजच पडली तुमची तर नक्की तिथं तुमची पार्टी पोहोचेल। नक्कीच आपली संघटना ह्या माध्यमातून मी एक सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करेल की ज्या कोणत्या शाळेमध्ये पालकांवरती किंवा मुलांवरती अत्याचार जर होत असेल तर त्या ठिकाणी आपली संघटना व मी व आमची सगळी टीम जसं गुरुभाई आहेत, विकीभाई आहेत, मावशी आहेत, अक्षय भाऊ आहेत, आमची जी काही सगळी टीम आहे, एका फोनवर आलेले सिद्धोधन कांबळे भाऊ आहेत, काकी आहेत आणि त्यांचे जे काही सहकारी आहे ही आमच्या एका फोनवरती आलेली टीम आहे। ही सर्व टीम घेऊन आम्ही त्या ठिकाणी पोहोचू। किया है, बचाया गया। आज जो एलसी मिला है मेरे को प्रियंका मैम से और इनकी सबकी हेल्प से, इन लोग ने मेरे तरफ से लड़ाई किया है और मेरे को आज न्याय मिला, एलसी मिल गया है मुझे। तो स्कूल ने आपको कुछ तकलीफ दिया है क्या? हाँ दिया ना, 4 महीने से सैटरडे मंडे प्रिंसिपल नहीं है, चेयरमैन अशोक गुप्ता नहीं है, यही मेरे को कहता गया। 4 महीने से मेरे को घुमाया गया। लास्ट सैटरडे, अभी जो सैटरडे को बोला गया आपका फाइनल करते हैं, हम कॉल भी की कि मैंने, तो मेरे को कोई रिस्पांस नहीं आया। मैं 3 बजे तक अपने घर में वेट कर रही। ऑलरेडी आपने यहाँ पर पहले कितना पैसा भरा था? ऑलरेडी मैंने 1,30,000 के ऊपर ही गया। 2 महीना लेट हुआ तो पर डे 20 रुपए से मेरे से ब्याज भी लिया है और ये एलसी देते समय 8वीं का 10,000 जो भरी थी वो वापस नहीं दिया है मेरे को। 10,000 भी उन्हीं के पास ही रह गया है। क्यों रुपए गए थे आपको? एलसी मेरा हस्बैंड के ब्रेन स्ट्रोक है, मैं कंटिन्यू नहीं कर सकती, उनको लेटर दी थी। मेरे फाइनेंशियली प्रॉब्लम है तो भी मैं बच्चों को एक दिन भेजी नहीं, आप नहीं भेजेंगे तो भी रजिस्टर हो जाएगा नाम, आप जब भी पूरा अमाउंट देंगे तभी आपका बच्चे का एलसी मिलेगा बोल के मेरे बच्चे का एलसी रुकाया गया था, मेरा बच्चे का फ्यूचर रुकाया गया था। इसके लिए मैंने मैडम से संपर्क की, आज मुझे न्याय मिला है। हर बरोबर आझाद समाज पार्टीचे गुरु भाऊ रायगड अध्यक्ष आहेत, साहेब तुम्ही कसं इकडे हेल्प केली या लोकांना मला जरा सांगा। ह्या मॅडम आमच्या ऑफिसला आल्या होत्या शनिवारी दुपारी 4 वाजता। तर या पहिले शाळेत येऊन गेल्यावरती यांना शाळेमध्ये बसवलं, 3 घंटा बसून त्यांना बाहेर काढून दरवाजाला लॉक लावून घेतलं। तर या मॅडमला 2-4 महिने झाले ही शाळा त्यांना आज उद्या करून एलसी देत होती, पण एलसी काय त्यांना दिली नाही। शेवटी ऑफिसला आल्या तर त्या रडत होत्या, थांबतच नव्हत्या रडत, कारण त्यांना जाम पश्चाताप झाला होता। तर आम्ही बोललो तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत इथे, तुम्हाला मदत पाहिजे तेवढी करू। आम्ही सोमवारी शाळेला बोलू, सर्व जेवढे कार्यकर्ते आहेत आमचे सर्व कार्यकर्त्यांना आम्ही इथे बोलू आणि शाळेला ज्या विचारू का तुम्ही एलसी का देत नाही, कारण आता नवीन कायदे लागू झालेले आहेत तरी पण शाळेचे लोक पैसा खाण्यासाठी हे धंदा केलेले आहेत। आज या बाईला या मॅडमला जर एलसी दिली नसती तर हे आत्महत्या केली, याचा जॉब कोणी दिला असता? आता पोरं घरी बसून आहे, त्यांचं काय करायचं? या अशा शाळेने जर एलसी कोणाची थांबवत असेल ना तर अशा शाळेचा लायसन्स रद्द करावा शिक्षणाधिकारी।
कारण येणाऱ्या पिढी शिक्षणापासून वंचित ठेवलेले आहे. आता तुम्ही बघता या कोरोनामध्ये आता एवढ्या 2 वर्ष 3 वर्ष शाळा बंद होती, त्याच्यामध्ये पोरांचं शिक्षणाचा प्रॉब्लेम. आता शाळा झाले तर कुणाकडे पैसा आहे अडका नाही, त्याच्यामध्ये आता एसी द्यायला कपली. आज 4 महिने झाले सगळे पैसे फी भरून पण एसी देत नाही. हा कुठला कायदा आहे? कुठेतरी हा थांबला पाहिजे. त्यासाठी आणि जर कुणाला कधी कसा प्रॉब्लेम असेल त्याने आम्हाला कॉल करा, आम्ही तुम्हाला नंबर देतो, आम्ही तुमच्यासाठी पाठीशी उभा आहोत. आणि या शाळेला आम्ही अशी स्वतःची मनमानी करून देऊ शकत नाही. कारण शाळेमध्ये आता सर्व शिक्षण एक झालं पाहिजे. कारण हे शिक्षण झालं तर लोक कुठेतरी स्टँड घेतील. नाही तर या शाळेमध्ये 1.5 लाख रुपये फी, त्या शाळेमध्ये 80,000, त्या शाळेमध्ये 50,000, गरीब माणूस कुठून करणार? आणि तुम्ही माध्यमिक आणि प्राथमिक शाळेमध्ये काय ठेवले? तिसरी आणि चौथी, बाकी शाळा आहेत कुठे? यासाठी तुम्ही ज्या कळंबोली मधल्या ज्या स्कूल आहेत त्या संदर्भात तुम्ही काय स्कूलांना भेट देणार आहात का? आता ज्यांचा कोणाचा प्रॉब्लेम असेल त्यांनी आम्हाला भेटावा. आमचा नंबर देतो, आमच्या ऑफिसला आमच्या कार्यालयाला येऊन त्यांनी आम्हाला भेट द्यावा. आणि ज्यांच्यावरती खरोखर कारवाई आम्ही स्वतः आंदोलन करू, पण त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. जरी आम्हाला शाळा बंद पडायला लागली तरी आम्ही ती पाडू. आमची एवढी कॅपॅसिटी आहे. तो नंबर तुमचा संपर्क नंबर द्या. 9022788886. प्रशासनाकडे परत तुम्ही काय अपील करणार? हेच त्या शिक्षणाचं सर्व शिक्षणाचे जेवढे जे आता शिक्षण महाग झालेलं आहे. कारण प्रत्येक शाळेमध्ये शिक्षणाची फी वेगवेगळी आहे, ती सेम झाली पाहिजे. आणि सर्व शाळेचे शिक्षणाचे पुस्तक जसं आम्ही शिकलो होतो 8वीला सर्वांना सेम होते, तसं आता सर्व पोरांना शिक्षणाचे पुस्तकं सेम झाली पाहिजेत. कारण यांच्याच शाळेमध्ये शिका, यांच्याच शाळेची पुस्तकं घ्या, यांच्याच शाळेचे कपडे घ्या. म्हणजे हा धंदा मांडलेला, हा धंदा कुठेतरी थांबला पाहिजे. आज खरंच तुम्ही बघताय की एक महिलेचा तुमच्या संघटनेचा जीव वाचवलेलाच आहे. आज त्यांना एसी सुद्धा मिळाली आहे. तर त्या महिलेचे पण परत एकदा मॅडम